पहिला पाऊस आणि घरचा वडापाव खायला ही वेगळीच मजा येते. चला तर आज आपण वडापावची रेसिपी पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर मी मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेलं आहे, त्याचबरोबर आपल्याला कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत. एका पॅनमध्ये आपल्याला जिरे मोहरी घालायचे, तेल घालायचं आहे, छान परतवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर जे आपण वाटून घेतलेलं होतं मिरचीचं ते वाटून मिक्स करून कांदा घालून परतवून घ्यायचं आहे. मीठ घालायचं आहे, त्याचबरोबर हळद घालायची. हळद घातल्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. जो आपण बटाटा वाफवलेला होता तो आपल्याला इथे एकजीव करून घ्यायचा आहे, मॅशरने मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे कोथिंबीर घालायची आहे आणि ठेवून द्यायची साईडला. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, एक बॅटर तयार करायचं आहे. त्यात जिरे घालायचे, ओवा घालायचे, थोडंसं हळद घालायची, थोडीशी मीठ घालायची आणि थोडंसं पातळ आणि थोडंसं घट्टसर. तर आपलं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. बॅटर तयार करून ठेवल्याच्या नंतर बाजूला ठेवून द्यायचे. त्याचबरोबर आपल्याला वडे तयार करून घ्यायचे. वडे तयार करून घेतल्याच्या बॅटर जो होता आपला बॅटरमध्ये बुडवायचा आहे, मस्त गरम गरम तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. पहिला पाऊस आणि अशी गरम गरम वडापाव घरची खायला खूप वेगळीच मजा असते. चला तर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया